आज आपण VR ग्रुप, VR बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे ओनर श्री शरद पाटील यांच्या घरी आपण 2018 साली अंबर प्रोटेक्टर अँड सेवर हे डिव्हाइस आपण या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलेलं आहे। 3 फेज कनेक्शन आहे, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अंडो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीचे अंडो रियल पॉवर अँड प्रोटेक्टर हे जे डिव्हाइस आहे हे या ठिकाणी आपण 2017 साली इन्स्टॉलेशन केलेलं आहे। 2017 पासून आज 2025 आहे। विदाउट मेंटेनन्स या ठिकाणी ही सिस्टम कार्यान्वित आहे। या ठिकाणी सोलर सिस्टम पण आहे आणि आपलं MACBचं देखील मीटर आहे। 3 फेज साठी R फेज, Y फेज आणि B फेज 3 फेज साठी आपण 3 सेपरेट या ठिकाणी डिव्हाइस कनेक्ट केलेले आहेत। तर ह्या डिव्हाइसवर व्होल्टेज पण डिस्प्ले होतं आणि एम्पियर पण डिस्प्ले होतं। त्याचबरोबर हाय व्होल्टेज प्रोटेक्शन, लो व्होल्टेज प्रोटेक्शन आणि पॉवर डिले ऑप्शन देखील आहे। MACBचं जे नॉर्मल व्होल्टेज रेंज आहे ती 210 ते 250 व्होल्टेज आहे। तर 270 व्होल्टेजच्या पुढे व्होल्टेज गेलं की हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट होतं, की ज्यामुळे हाय व्होल्टेजमुळे बऱ्याच ठिकाणी अप्लायन्सेस बर्न होतात। तर त्या ठिकाणी हे सुद्धा हे प्रोटेक्शनचं काम करतं। जर का 270च्या वर व्होल्टेज जर का आलं तर ऑटोमॅटिक सप्लाय डिस्कनेक्ट होतो आणि आपले अप्लायन्सेस सेफ्टी राहतात। 170 व्होल्टेजला जर का व्होल्ट आलं तर या ठिकाणी सिस्टम पुन्हा शटडाऊन होते आणि पुन्हा ऑटो ऑन होते आणि त्याचबरोबर या लाईट बिलामध्ये बचत पण होते। तर ही जी सिस्टम आहे या ठिकाणी बसून जवळपास 7 वर्ष पूर्ण झालेत। 7 वर्ष विदाउट मेंटेनन्स या ठिकाणी सिस्टम वर्क करत आहे आणि याचा खूप फायदा या ठिकाणी झालेला आहे। नमस्ते, मी शरद पाटील, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स VR ग्रुप ही माझी स्वतःची कंपनी आहे। मी आता सध्या माझे VR गार्डन या फार्म हाऊसवर आहे। माझ्या बऱ्याच ठिकाणी माझ्या प्रोजेक्टला पॉवर सेवर आणि प्रोटेक्टर हे दोन्ही लावलेले आहेत। माझ्या घरी तर मिरॅकल आहे। ॲक्च्युली माझ्या घरात एवढे हेवी इन्स्ट्रुमेंट्स आहेत। तर मागच्याच आठवड्यातली गोष्ट सांगतो की माझ्या 2 फेजला 70 व्होल्टेज आलेलं होतं। अनिल पवारना असाच मी फोन केला, ते म्हणले काय बघूया MACBचा प्रॉब्लेम असेल। मला वाटलं याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळेला MACB कडून पोलवरून 70 व्होल्टेज 90 व्होल्टेज एवढं डाऊन व्होल्टेज आलेलं होतं। टोटली माझ्या बंगल्यातली सिस्टीम कट ऑफ करून टाकलेली होती। ज्यावेळेला MACBला कॉल केला त्यांनी सांगितलं आमच्याकडून प्रॉब्लेम झालेला आहे। प्रॉब्लेम त्यांनी रेक्टिफाय केला, परत आपलं प्रोटेक्टर आणि पॉवर सेवर परफेक्ट कार्यान्वित झालेला आहे। काही प्रॉब्लेम नाही। प्रत्येक घरी, अपार्टमेंटला, इंडस्ट्रियल, सिंगल फेज, 3 फेज सर्व ठिकाणी हा प्रॉडक्ट मी रेकमेंड करीन। मस्ट बाय इतकंच ह्या प्रॉडक्ट बद्दल मी सांगू शकतो आणि पैसा वसूल आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या घरातील हेवी आणि हायली कॉस्टली जे काही इक्विपमेंट्स आहेत त्याच्या प्रोटेक्शनसाठी हा प्रॉडक्ट प्रत्येक घरात असावा असं मी तुम्हाला नक्की या माझ्या छोट्या संदेशाद्वारे मी सांगू शकतो। धन्यवाद।